प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या पवित्र नावात पुन्हा एक वार या सायंकाळी आपल्या प्रत्येकाचं स्वागत आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज एका अशा विषयावरती मनन करणार आहोत ज्यांना बायबलमध्ये आपण मेजर प्रॉफिट्स आणि मायनर प्रॉफिट्स म्हणून ओळखतो. त्यापैकी मेजर प्रॉफिट इर्मया हा एक असा विशेष संदेष्टा बायबलमध्ये आहे की अद्भुत रीतीनं परमेश्वराने इर्मयाच्या द्वारे आपलं बोलणं लोकांना कळवलेलं आहे. इर्मयाच्या जीवनाविषयी फार महत्वाच्या गोष्टी आज आपण मनन करणार आहोत आणि इर्मयाचा ग्रंथ समजण्याच्यासाठी किंवा त्या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी, इर्मयाचं पुस्तक आपल्याला कळण्यासाठी त्या काळात काय परिस्थिती होती आणि इर्मया ज्या प्रकारचे संदेश लोकांना देत होता त्यामागे किंवा इर्मयाच्या बोलण्याच्या मागे काहीतरी थोडासा इतिहास समजून घेणं आज आपल्याला गरजेचं आहे. तर इर्मयाच्या पुस्तकाला, त्यावरील वचनांना आणि त्यावरील अभ्यासाला सुरुवात करण्याआधी पटकन एक लहानशी प्रार्थना करूया. आपलं लक्ष देवाकडे केंद्रित असू द्या. आपले नेत्र बंद करू, प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. स्वर्गीय देवा, स्वर्गाचे द्वार उघड. तुझा पवित्र हात आज प्रत्येकाच्या मस्तकावरती उतरून येऊ दे. गूढ आणि गहन गोष्टी आम्हाला प्रकट कर. तुझं बोलणं आम्हाला कळण्यासाठी विशेष करून तुझा पवित्र आत्मा दे. आणि प्रभू, प्रत्येकावरती तुझ्या कृपेचं सामर्थ्य असू दे. बोलणारा मी नाही, तुझा पवित्र आत्मा आहे आणि आमचा विश्वास आहे पवित्र आत्म्या तू तुझ्या दासाच्या द्वारे बोलत आहे. ओठ माझे असतील पण शब्द तुझे असू दे. तुझ्या वाणीने, तुझ्या शब्दांनी आज प्रत्येकाची भेट घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, इर्मयाच्या पुस्तकामध्ये आहेत एकूण 52 अध्याय. 52 अध्यायाचं हे पुस्तक, या 52 अध्यायांमध्ये 1364 वचनं आहेत. 52 अध्याय, 1364 वचनं आहेत. आणि जर किंग जेम्स बायबल जर तुम्ही पाहाल तर त्यामध्ये, इंग्रजी बायबलमध्ये जवळपास 33,002 इतकी त्या ठिकाणी तुम्हाला शब्द तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि असं म्हटलं जातं की हे एक जास्त शब्द असलेलं पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे. जुन्या करारातलं जसं आपण म्हणतो की सगळ्यात मोठं पुस्तक स्तोत्रसंहिता, पण जर शब्द काउंट केले तर इर्मयाचा ग्रंथ हा मोठा आहे. तर अशा प्रकारे इर्मयाच्या पुस्तकाची रचना आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, इर्मयाचा जो संदेश 52 अध्यायांमध्ये किंवा इर्मयाचं पुस्तक जे आपण 52 अध्यायांमध्ये पाहतो, तर आपल्याला अगदी सुरुवातीला पहिल्या अध्यायात एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते. 4 आणि 5 वचन आपल्यासाठी वाचतो. इर्मया 1, 4 आणि 5. जर्मया चॅप्टर 1 वर्सेस 4 and 5. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, इर्मयाच्या ग्रंथाचा अभ्यास करण्याआधी कुणीही असं समजू नये की आम्ही जुन्या इतिहासाचा अभ्यास करतो पण त्याचा आम्हाला काय आज लाभ असणार आहे. जुन्या करारातलं ते पुस्तक आहे. काही लोक अशा विचारांचे आहेत की आता आम्ही नवीन करारातले लोक, आता आम्ही फक्त प्रेषितांची कृत्ये, रोमकरास पत्र आणि इतर पत्र वाचणार, प्रकटीकरण पास्टर शिकवणार ते आम्ही वाचणार, जुन्या कराराकडे आमचं लक्ष नाही. पण देवाच्या प्रिय लोकांनो, जर ह्या जुन्या करारामध्ये तुम्ही बारकाईने पाहाल तर या इर्मयाच्या ग्रंथातून सध्याच्या काळाची परिस्थिती, द स्कूल ऑफ एंड टाइम प्रॉफेसीज, यासाठीच आपण सुरू केलेलं आहे की लोकांना बायबलच्या प्रत्येक वचनामधून शेवटचा काळ कळावा आणि शेवटच्या काळाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचावा. तर जर आज एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो आणि नंतर मग प्रस्तावना सांगणार आहे. इर्मया 22वा अध्याय आणि 5वं वचन. इर्मया 22वा अध्याय 5वं वचन. हे वचन आज लागू झालंय का हे तुम्ही मला सांगायचंय. इर्मया 22वा अध्याय आणि 5वं वचन, हे वचन आज आपण जगतो आहोत का त्या वचनात? हे वचन आपल्यासाठी पण लागू झालंय का? तर त्याकडे आपलं लक्ष असू द्या. इर्मया 22:5. परमेश्वर म्हणतो, माझी शपथ. देवापेक्षा दुसरं कोणी मोठं नाही. मोठ्यांची शपथ वाहतात असं बायबलमध्ये पाहतो आपण. देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत,
तर हे मंदिर ओस पडेल. सगळे चर्चेस ओस पडलेले आहेत प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज कान उघडे ठेवून ऐका. यिर्मयाचा ग्रंथ 52 अध्याय आम्ही शिकणार आहोत, पण या पूर्ण 52 अध्यायामधून आज या जीवनामध्ये आपल्याला काय महत्वाचा संदेश आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित असू द्या. देवाच्या प्रिय लोकांनो, हजारो वर्ष आधी यिर्मया संदेष्टाद्वारे परमेश्वराने सांगितलंय, तुम्ही वचन नाही ऐकली तर मी तुमचे चर्चेस, मंदिरं ओस पाडणार आहे. देवाच्या प्रिय लोकांना, चर्चेस बंद आहेत. पास्टर लोक घरी बसून ऑनलाईन मीटिंग घेत आहेत. बोला येशू मसीह की. देवाचा गौरव चालू आहे, पण चर्च ओस पडलेले आहेत प्रियांनो. तर प्रत्येक बायबलचं वचन जिवंत आहे, आणि म्हणून यिर्मयाचा ग्रंथ जुन्या करारात जरी असला तरी त्याची वचनं सामर्थ्यवान आणि आजही आमच्या जीवनासाठी अत्यंत लाभाचे आहेत. पूर्ण बायबल उत्पत्ती ते प्रकटीकरण आमच्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. कुठल्याही वचनाकडे आमचं दुर्लक्ष होता कामा नये. तर यिर्मया पहिला अध्याय 4-5 वचनाप्रमाणे आपण वाचलं की यिर्मयाला मातेच्या उदरात असल्यापासून नाही, मातेच्या उदरात होता त्याच्या पूर्वीपासून देव त्याला ओळखत होता. म्हणजे याचा अर्थ असा की जगाची स्थापना होण्यापूर्वीपासून देव तुम्हाला आणि मला ओळखतो. आमची आई ओळखते, त्याच्यापेक्षा आमचा देव आम्हाला जास्त ओळखतो. आईपेक्षा जास्त देवाला कळतं. कुणाच्या आईने डोक्याचे केस मोजलेत का आपल्या बाळाच्या? नाही शक्य, पण आमच्या देवाने मोजलेत. आपल्या आईपेक्षा, आपल्या जवळच्या मित्रापेक्षा, कुणीही जगात असो त्यापेक्षा अधिक परमेश्वर आम्हाला जाणतो, आम्हाला ओळखतो. यिर्मयाची निवड जगावेगळी आहे. यिर्मयाची निवड एक संदेष्टा म्हणून आहे. यिर्मयाला राष्ट्रांवरती निवडलेला आहे. यिर्मयाचा संदेश हे 52 अध्याय आमच्या जीवनासाठी फार प्रेरणादायी होणार आहेत. या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना यिर्मयाचा संदेश आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, आमच्यासाठी अत्यंत आशीर्वादाचा आहे. लक्ष देऊन ऐका, कान उघडे ठेवून ऐका, पूर्णपणे देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. देवाच्या प्रिय संतगणांनो, यिर्मयाच्या काळाची जी सुरुवात आहे किंवा त्याच्या सेवेची सुरुवात आहे, तर ती सुरुवात कधी झाली माहितीये का? दुसऱ्या वचनात लिहिलंय, यहुदाचा राजा आमोन पुत्र योशिया याच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयास आले. म्हणजे योशिया राजाने राज्य करायला सुरुवात केली. राज्य करून, भारतामध्ये मोदी सरकार आहे बरोबर, हो की नाही? तेव्हा योशियाचं राज्य होतं. योशियाचं राज्य चालू असताना 13 वर्ष पूर्ण जेव्हा झाली, तेव्हा यिर्मयाला देवाचा संदेश प्राप्त झाला. तिथून पुढं यिर्मयाच्या सेवेची सुरुवात झाली. 20 वर्षांपेक्षा कमी वयामध्ये देवाने त्याची भेट घेतली आणि संदेशाला किंवा त्याच्या सेवेला सुरुवात झाली. आमच्याकडं फार वेगळ्या संकल्पना आहेत. एवढं वय झालं की मग मिनिस्ट्री करायची, तेवढं वय झालं की मग त्यांना आम्ही आराधनेची संधी देतो. देवाच्या प्रिय लोकांनो, चिमुकली, तानुली लेकरं सुद्धा देवाची स्तुती आणि आराधना करणार आहेत या दिवसांमध्ये. कुणी आमेन म्हणेल का? तुम्हाला वयाचं लिमिट असणार नाही. छोटी छोटी मुलं येऊन भविष्यवाण्या करतील, आराधना करतील, स्तुती करतील, देवाची वचनं सांगतील. अशा दिवसांमध्ये आम्ही आहोत. 20 वर्षापेक्षा कमी वय असलेला यिर्मयाला देवाचं वचन प्राप्त होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, देव बोलण्यासाठी, हालेलुया, देव बोलण्यासाठी कुठल्याच वयाची मर्यादा नसते. देव कुठलाही समय तुमच्याशी बोलू शकतो. फक्त तुमचे कान देवाकडे लागलेत का हे महत्वाचं आहे. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की यिर्मयाला परमेश्वराचं वचन जे आहे किंवा परमेश्वराचा संदेश जो आहे तो प्राप्त झाला आणि योशियाच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षी प्राप्त झाला. हे आपल्याला कळालं. तर योशिया आला कसा किंवा हे राज्य कसं होतं, आणि इथं तर लिहिलं यहुदाचा राजा, मग इस्रायल लोक होते, मग यहुदाची स्थापना कशी झाली, पटकन अगदी आपण या ठिकाणी हा जो इतिहास आहे तो बारकाईने आपण पाहणार आहोत. लक्ष देऊन पहा. या ठिकाणी 2 नावं मोठ्या अक्षरात आपल्याला दिसतात. एक दिसतं इस्रायल आणि खाली ऑरेंज कलर मध्ये जुडा म्हणजे यहुदा. तर आता याबद्दलचा इतिहास अत्यंत बारकाईने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जुन्या करारामध्ये सगळ्यात पहिला राजा म्हणजे हे ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर, आधी एकच देश होता. आधी एकच देश होता आणि पूर्ण देशाचं नाव एकच होतं, इस्रायल. इस्रायल आणि जुडा म्हणजे इस्रायल आणि यहुदा प्रांत, हे दोन्ही प्रांत एकत्र होते, दोन्ही देश एकत्र होते आणि एकच देशाचं नाव होतं, ते म्हणजे इस्रायल. मग या इस्रायलवरती सगळ्यात पहिला राजा झाला तो म्हणजे शौल राजा. शौलानंतर एक लहान मुलगा,
त्याने एका बलिष्ठाचा वध केला, देवाची फार कृपादृष्टी त्याच्यावर होती. आणि त्यानंतरचा पुढचा राजा म्हणजे सगळ्यांचा फेवरेट दावीद राजा. देवाचाच फेवरेट होता तर सगळ्यांचा का असणार नाही, दावीद राजा. आणि मग सगळ्यात ज्ञानी पुरुष जो आहे तो या ठिकाणचा राजा झाला, आणि तो म्हणजे शल्मोन राजा. असे सलग शाऊल, दावीद आणि शल्मोन हे 3 राजे होऊन गेले. शल्मोन मरण पावला आणि शल्मोनाच्या मृत्यूच्या नंतर फाळणी झाली. एकीकडे झाला इस्रायल आणि दुसऱ्या भागाचं नाव पडलं यहुदा. 2 भाग झाले. इस्रायलचे किती भाग झाले? 2 भाग. कुणाच्या मृत्यूनंतर? इस्रायलचा 3रा राजा शल्मोन याच्या मृत्यूनंतर इस्रायलचे 2 भाग झाले. एक झाला इस्रायल, दुसरा झाला यहुदा. हे 2 भाग पडले. बरं, हे 2 भाग पडल्याच्या नंतर याच्याबद्दलचा अभ्यास कुठे पाहायला मिळतो? मी फक्त वचन सांगतो, नंतर तुम्ही बारकाईने वाचू शकता. पहिले राजे 12वा अध्याय, 1 किंग चॅप्टर 12. पहिले राजे 12व्या अध्यायात हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच प्रकारे दुसरे इतिहास अध्याय 10वा, 2 क्रॉनिकल चॅप्टर 10, दुसरे इतिहास अध्याय 10वा, पहिल्या वचनापासून ते पुढचा अध्याय 11वा अध्यायातील 4थ्या वचनापर्यंत. दुसरे इतिहास 10:1 पासून ते 11व्या अध्यायाच्या 4थ्या वचनापर्यंत ही फाळणी कशी झाली आणि ती कशा प्रकारे झाली याबद्दल बायबलची वचनं पाहायला मिळतात. तर 2 भाग झाले. इंडिया पाकिस्तान झाले की नाही, तसं या ठिकाणी इस्रायल आणि यहुदा असे 2 भाग झाले. तर यापैकी इस्रायलमध्ये टोटल आधी 12 वंशज आहेत. याकोबाचे किती वंशज आहेत? 12 वंशज आहेत. 12 वंशजापैकी 10 वंशज ग्रीन पार्ट मध्ये इस्रायलमध्ये गेले. आपल्याला कळतंय का? प्रेज लॉर्ड, हालेलुया. कुठल्या भागात गेले? वरती जो तुम्हाला ग्रीन कलर दिसतोय त्या ग्रीन कलर मध्ये इस्रायलमध्ये 10 वंशज होते आणि 2 वंशज जे आहेत ते यहुदा प्रांतामध्ये होते. आणि यहुदा प्रांतामधले लोक जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अजिबात मूर्तीपूजेच्या आहारी गेले नाहीत त्या काळामध्ये, किंवा अशा प्रकारे मतभेदामुळे हे 2 भाग झालेले आहेत. इस्रायल लोक बाकीच्या गोष्टींकडे लागले, वाईट गोष्टींच्या मागे लागले. यहुदा जो प्रांत आहे तो सेपरेट झाला आणि मग या ठिकाणी दोन्हीकडं वेगवेगळ्या प्रकारचे राजे राज्य करू लागले. जसं वरचा भाग जो इस्रायल आहे तिथं जो पहिला राजा होता, इस्रायलचा पहिला राजा, त्याचं नाव होतं यराबाम. आणि खाली यहुदा मधला जो पहिला राजा आहे त्याचं नाव होतं रहाबाम. वरती यराबाम, खाली रहाबाम. फक्त झेंडूबाम करू नका, लक्षात ठेवा. ऐकताय का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वरती यराबाम, उत्तरेकडच्या राज्याचा राजा यराबाम, आणि खाली दक्षिणेकडचं जे राज्य आहे त्याचा राजा रहाबाम. रहाबाम कोणाचा मुलगा होता? तर हा शल्मोनाचा मुलगा होता, शल्मोन राजाचा. बरोबर की नाही? पहिला राजा शाऊल, दुसरा राजा दावीद, तिसरा राजा शल्मोन, आणि शल्मोनाचा पुत्र जो आहे तो रहबाम. आणि मग पुढे अशा प्रकारे ते राज्य होत गेलं. मग आता ही 2 राज्य आहेत हे आपल्याला कळालं. 2 देश सेपरेट झालेले आहेत, देवाच्या लोकांमध्ये फूट पडलेले, इथपर्यंत आपल्या प्रत्येकाला समजलेलं आहे. तर या ठिकाणी ही फूट पडल्याच्या नंतर हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये आजूबाजूचे जे राजे आहेत, अश्शुरी राजे, खाली यहुदाच्या खाली इजिप्त देश आहे ना, तिकडचं इजिप्शियनचे राजे म्हणजे मिस्री राजे, आणि बाबेलचा राजा पुढे पाहणार आहेत आपण. हे सगळे राजांचं ना वर्चस्व त्या दिवसामध्ये वाढत होतं. आता फाळणी झाली की नाही, आता एकत्र जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांची ताकद जास्तच असणार की नाही, पण फाळणी झाल्यामुळे थोडी ताकद कमी पडायला लागली. आणि मग बाकीचे जे आहेत ना ते जास्त प्रबळ व्हायला लागले. इतर जे राजे आहेत ते जास्त प्रबळ व्हायला लागले. आणि हे राजे त्यांचं राष्ट्र किंवा इतर जे बाबेल म्हणा, इजिप्त म्हणा, यांची प्रबळता वाढत गेली आणि त्यांचं थोडंसं वर्चस्व असतं. आज जगामध्ये अमेरिका म्हटलं तर कसं थोडंसं वर्चस्व असतं, तसं रशिया म्हटलं तर कसं मोठा देश आहे, दबाव आहे, आणि चायना करायचा प्रयत्न करतोय पण होणार नाही. ऐका लक्ष देऊन. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे राजे आणि त्यांचं राज्य दबाव नेहमी इस्रायल आणि यहुदावरती टाकण्याचा प्रयत्न करत होता त्यांची फाळणी झाल्याच्या नंतर. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्तपूर्व 700 वर्ष आधी, ख्रिस्तपूर्व 700 वर्ष आधी आजूबाजूचे देश इस्रायल आणि यहुदावरती
फार मोठा दबाव टाकत होते. मी तर म्हणतो एखाद्या देशात 10 लोक असले पण त्यांच्या बरोबर देव असला तर त्यांना कुणीच हरवू शकत नाही. कुणी आमेन म्हणेल का या गोष्टीला? आमेन, हालेलुया. देव बरोबर असला तर आपण मेजॉरिटी. परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आम्हाला कुणाच्या बापाची भीती, आम्ही कुणाला घाबरणार नाही. पण ना गडबड व्हायची. काय गडबड व्हायची? इस्रायल लोक मध्येच मूर्तीपूजा करायचे, मध्येच दुसऱ्या दैवतांच्या मागे लागायचे आणि काही 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 वेळा असं ना त्यांनी केलं की बाकीच्या राजांच्या ताकदीवर त्यांनी जास्त विश्वास ठेवला. अरे बापरे, त्यांची ताकद जास्त आहे, ते मोठे आहेत, ते फार बलाढ्य आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाला वाईट वाटतं. देव आमचा सर्व शक्तिमान आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही कोणाला ताकदवान समजू नका. आमच्या देवापुढं टिकाव धरण्या योग्यतेचं कुणीच असू शकत नाही. आमचा देव सर्व समर्थ, सर्व सामर्थ्यवान सत्ताधीश परमेश्वर आहे, त्याच्या पुढे कोण टिकाव धरणार? पण इस्रायल आणि यहूदा मध्ये 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 गडबड करत होते. मूर्ती पूजाच कर, दुसऱ्यांवर विश्वास ठेव, या दोन चुका त्यांनी जास्त प्रमाणात केल्या आणि परमेश्वराच्या हृदयाला ना मग त्यांनी वेदना दिल्या, त्रास दिल्या देवाच्या अंतःकरणाला. आणि मग देव त्यांचा हात सोडायचा, मग त्यांच्यावरती अजून त्रास वाढायचा. त्यांनी प्रार्थना केली की देव त्यांचा हात धरायचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली, देवाच्या मागे आले, देव त्यांचं रक्षण करायचं. पण ज्या ज्या वेळेस इस्रायल आणि यहूदाने देवाच्या विरुद्ध वागले त्या वेळेस त्यांच्यावरती संकट आली, संकट येत राहिली प्रियांनो. तर 700 वर्ष आधी ख्रिस्तपूर्व असा कालावधी होता. सगळीकडून दबाव होता, दबाव होता, दबाव होता. आणि मग ख्रिस्तपूर्व 721, ख्रिस्ताच्या आधी जे 721 वर्ष आधी जे आशुरी लोक होते, तर त्या आशुरी लोकांनी, ग्रीन पार्ट जेवढा दिसतोय इस्रायलचा, ख्रिस्तपूर्व म्हणजे येशूचा जन्म व्हायच्या 721 वर्ष आधी आशुरी लोकांनी येऊन इस्रायलवरती ताबा घेतला. इंग्रजांनी येऊन ताबा घेतला की नाही, भारतावरती राज्य केलं, तसं आशुरी लोकांनी येऊन या ठिकाणी इस्रायल लोकांवरती राज्य करायला सुरुवात केली. मग इस्रायल ऑलरेडी शत्रूच्या ताब्यात गेला होता. इस्रायल ऑलरेडी शत्रूच्या ताब्यात गेलेला आहे. आता मी जास्त इस्रायल बद्दल बोलणार नाही. कारण की इस्रायल ऑलरेडी शत्रूच्या ताब्यात गेलेला आहे आणि यहूदा स्वतंत्र आहे. आता यहूदाकडं आपलं लक्ष केंद्रित करूया. यहूदाकडं आपलं लक्ष केंद्रित असू द्या. ख्रिस्तपूर्व 721 मध्ये आशुरी लोकांनी येऊन इस्रायलचा ताबा घेतलेला आहे आणि इस्रायल आता पूर्णपणे शत्रूच्या तावडीत गेलेला आहे. आता स्वतंत्र देश फक्त यहूदा आहे आणि तिथं देवाचं नाव आहे. या दोन देशांमधला फरक काय? इस्रायलची राजधानी त्या काळामध्ये शमरोन होती. इस्रायलची राजधानी कोण होती? शमरोन, विसरायचं नाही. इर्माय संदेशाच्या काळामध्ये इस्रायलची राजधानी शमरोन होती आणि या ठिकाणी यहूदाची राजधानी यरुशलेम होती. देवाची स्तुती असो. आता बऱ्याच दिवस इस्रायलची राजधानी दुसरीकडेच नेली होती, बरोबर की नाही? पण डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलं काम केलं. एम्बेसी उचलली, डायरेक्ट जेरुसलेम मध्ये आणून ठेवली, परत एकदा यरुशलेमला राजधानी केली. यरुशलेम नेहमीच इस्रायलचं नाक असणार आहे प्रियांनो. इस्रायलसाठी अत्यंत महत्वाची जागा असणार आहे, इथपर्यंत आपल्याला कळालं. आता इस्रायल बद्दल बोलणार नाही. यहूदामध्ये पण इस्रायल लोकच राहत आहेत, पण कुठले? चांगल्या प्रकारचे लोक किंवा दाविदाचे वंशज आहेत किंवा दाविदाचा नातू तिथं राज्य करत होता, अशा प्रकारची यहूदा ही जागा आहे. त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया आणि त्यांची जी राजधानी आहे ती म्हणजे यरुशलेम आहे. इथपर्यंत आपल्याला कळालंय. तर ख्रिस्तपूर्व 605 मध्ये, ख्रिस्तपूर्व 605 मध्ये म्हणजे येशूचा जन्म होण्याच्या 605 वर्ष आधी बाबेलचा राजा नबुखदनेसर याने यहूदावरती आक्रमण केलं. पुढे या गोष्टी आपण बारकाईने अजून पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी बाबेलचा राजा नबुखदनेसर याने या ठिकाणी यहूदावरती आक्रमण केलं 605 मध्ये आणि यरुशलेमेवरती आघात करून 10,000 लोकांना गुलाम बनवलं आणि त्यांना घेऊन जाण्यात आलं. आता कुठेतरी आपली लिंक लागली दानिएलाच्या पुस्तकाबरोबर. ऐकताय तुम्ही? आपण अभ्यास करत आहोत इर्मायाच्या पुस्तकातला आणि इर्मायाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना ह्या दोन राज्यांबद्दल आपण पाहतो आणि नबुखदनेसराने यहूदावरती जी स्वारी केली त्याच्यात 10,000 लोकांना गुलाम करून नेलं. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, दानिएलाचा अभ्यास करत असताना आपल्याला कळालेलं आहे की त्या 10,000 लोकांमध्ये
4 लोक आपल्या माहितीचे आहेत. ती म्हणजे कोण? दानिएल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो. त्यांना देखील गुलाम करून नेण्यात आलं. अशा प्रकारे बायबलची वचनं सांगड बसणारी आहे. इथं 40 लेखकांनी लिहिलेले 66 पुस्तकं आहेत. पण या पुस्तकांमध्ये, या प्रत्येक वचनामध्ये सांगड बसते. ही प्रत्येक वचनं एकमेकांच्या साथीनं उभी आहेत. कारण हा देवाचा जिवंत शब्द आहे. इथं असं म्हटलंय, तिथं तसं म्हटलंय, इथं होत नाही. इथं अगदी वचनं परफेक्ट आहेत, तंतोतंत आहेत आणि देवाचा आशीर्वादित शब्द आहे. तर या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाने 10,000 लोकांना पकडून दिलं आणि त्यामध्ये कोण होतं, काय होतं, आणि तो एक वेगळा विषय मग दानिएलच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तिकडचे त्यांचे गुलामगिरीतले वर्ष कसे होते 70 आणि काय त्याविषयी आपण नक्की अभ्यास केलेला आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता की त्या काळामध्ये जे लोक गुलामगिरीमध्ये गेले होते त्यांच्यासाठी यिर्मयाने 29व्या अध्यायामध्ये संदेश लिहिलेला आहे. त्या लोकांसाठी, गुलामगिरीत गेलेल्या लोकांसाठी, मग ते वडील असतील, याजक असतील, संदेश ते धरून नेले असतील किंवा कुणी असतील, सर्वजण ज्यांना पकडून नेलं होतं त्यांच्यासाठी संदेश आहे 29व्या अध्यायामध्ये. तर त्यानंतर जसं मी आपल्याला सांगितलं 605 मध्ये, ख्रिस्तपूर्व 605 मध्ये पहिलं आक्रमण, दुसरं आक्रमण जेव्हा झालं 586 मध्ये, ख्रिस्तपूर्व येशूचा जन्म होण्याच्या आधी 586 वर्ष आधी परत एकदा बाबेलचं सैन्य आलं. पण यावेळेस त्यांनी यरुशलेमेच्या भिंतीचा नाश केला आणि जे तिथं होतं ते सगळं त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं. यरुशलेमेच्या भिंतीचा नाश केला, सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं आणि अनेक लोक जे आहेत त्यांना बंदिवान करून त्यांनी पुन्हा एक वार नेलं. आणि मग अशा कठीण प्रसंगामध्ये यिर्मया संदेष्ट आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये सामर्थ्यवान सेवक देवाने उभा केला, त्याचं नाव यिर्मया आहे. प्रियांनो, हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य एकच, त्या काळातली परिस्थिती अत्यंत वाईट होती, त्या काळामधली परिस्थिती अत्यंत बिकट होती. कारण की यिर्मया संदेष्टा जेव्हा होता त्या काळामध्ये परकीय राजांनी येऊन त्यांच्या देशावरती स्वारी केली. हा जो यिर्मया संदेष्टा आहे, या यिर्मया संदेष्टाच्या सेवेची सुरुवात यहुदामध्ये झाली. यहुदामध्ये तो होता, तिथं सुरुवात झाली. योशिया राजा सगळ्यात पहिलं नाव, मी फक्त 5 राजांची नावं लिहिलेत, भरपूर राजे आहेत पण फक्त 5 राजांच्या नावावरती लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, हे 5 राजे जे आहेत त्यापैकी पहिला राजा योशिया, या राजाच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षी या सेवकाला यिर्मयाला देवाचं वचन प्राप्त झालं. आणि मग त्याच्यानंतर योशियाच्या काळात देवाने त्याला वचन दिलं. तिथून पुढं यहोआहाज राजा झाला, त्याच्यानंतर यहोयाकीम राजा झाला, त्याच्यानंतर यहोयाकीम नावाचा राजा झाला आणि 5वा राजा सिदकिया झाला. आणि सिदकियाच्या काळामध्ये इस्रायल लोकांना, म्हणजे जे यहुदा प्रांतातले इस्रायल लोक आहेत, खालच्या प्रदेशामधले जे इस्रायल लोक आहेत, तर त्या लोकांना बंदिवान करून नेण्यात आलं. आणि ते कुणी बंदिवान केलं? बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याने बंदिवान करून नेलं. यरुशलेमेच्या मंदिराचा नाश झाला, पूर्ण मंदिराचा नाश झाला. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, जो देवाचा शब्द आपण वाचलेला आहे की जर तुम्ही माझे वचन ऐकणार नाही, माझी वाणी ऐकणार नाही, तर तुमची मंदिरं ओस पडतील, सिदकियाच्या काळामध्ये घडलं. देवाच्या प्रिय लोकांनो, यिर्मया संदेष्टा, या संदेष्टाला रडका संदेष्टा म्हणतात, रडणारा संदेष्टा. का त्याला रडका संदेष्टा म्हणतात? पुढे आपण ज्यावेळेस अभ्यास करू विलाप गीतचा वगैरे, तर त्यावेळेस या गोष्टी आपल्याला नक्की कळतील. कंटिन्यू रडत राहायचा, कंटिन्यू रडत राहायचा, आपल्या लोकांसाठी आक्रोश करत राहायचा यिर्मया. आणि म्हणून त्याला यिर्मयाला रडका संदेष्टा म्हटलंय. त्याला कळत होतं की कशा प्रकारे त्याच्या लोकांवरती त्रास येणार आहे किंवा त्याच्या लोकांवरती कशा प्रकारे संकट येणार आहे, हे त्याला दिसत होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, हे जे इस्रायलचे 5 राजे यिर्मयाच्या काळातील आपण पाहतो, तर त्यापैकी पहिला राजा जो आहे योशिया, याचं नाव तुम्हाला सगळीकडे योशियाच मिळेल. पण जो दुसरा राजा यहोआहाज आहे, दुसरा राजा, याचं काही ठिकाणी नाव शल्लूम असं दिलेलं आहे. शल्लूम, दुसऱ्या राजाचं यहोआहाज आणि शल्लूम एकच आहे. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं, इकडे एका राजाचं नाव दिलंय, दुसरा राजा तिकडे दुसरं नाव दिलंय, पण यहोआहाज आणि शल्लूम दोघही एकच आहेत. यिर्मया 22:11,
त्याच प्रकारे दुसरं राजे 23वा अध्याय 30वा वचन, पहिले इतिहास 3:15 या ठिकाणी यहोआहाज आणि शल्लूम या दोन्ही शब्दांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा राजा जो आहे यहोयाकीम, या यहोयाकीमचं जे नाव आहे ते तुम्हाला सगळीकडे एकसारखं पाहायला मिळेल. यहोयाकीमचं, योशियाचं पण, यहोयाकीमचं पण सगळीकडे, आणि सिदकियाचं, तिघांचं नाव एकीकडे सगळीकडे तुम्हाला सारखं पाहायला मिळेल. परंतु त्यानंतरचा जो चौथा राजा आहे त्याला 3 प्रकारची नावं पाहायला मिळतात. एक तर यहोयाकीम एक नाव, दुसरं कोन्या हे एक नाव पाहायला मिळतं त्याच राजाचं, किंवा यकोन्या, अशा प्रकारची 3 वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. यिर्मया 37वा अध्याय 1लं वचन, यिर्मया 22वा अध्याय 24वा वचन, यिर्मया 24वा अध्याय 1लं वचन, यिर्मया 37:1, यिर्मया 22:24, यिर्मया 24:1, पहिले इतिहास 3रा अध्याय 16 वचन, पहिले इतिहास 3:16, फर्स्ट क्रोनिकल्स चॅप्टर 3 वर्स 16, दुसरे राजे 24वा अध्याय 6 ते 8 वचन. या वचनांप्रमाणे आपल्याला कळतं यहोयाखीन म्हणजेच कोन्या म्हणजेच यकोन्या हे तिन्ही व्यक्ती एकच आहेत. आणि सगळ्यात शेवटी 5वा राजा जो आपण पाहतो तो म्हणजे कोण, तर तो म्हणजे या ठिकाणी सिदकिया राजा आहे. आणि सिदकियाच्या काळामध्येच यहुदावरती स्वारी झाली होती आणि लोकांना पकडून नेलं, यरूशलेमेचा नाश करण्यात आला होता. तर अशा प्रकारच्या कठीण काळामध्ये या ठिकाणी हा जो यिर्मया संदेष्टा आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. योशियाच्या काळापासून यिर्मयाच्या सेवेला सुरुवात झाली होती. यिर्मयाच्या ग्रंथाचं लिखाण ख्रिस्तपूर्व 630 ते ख्रिस्तपूर्व 580 या दरम्यान करण्यात आलेलं आहे सगळं लिखाण. हे जे लिखाण आहे ते यिर्मया संदेष्ट्याने केलेलं आहे. परंतु यिर्मया संदेष्ट्याला लिहिण्यासाठी एक रायटर सुद्धा होता, त्याने सुद्धा लिहिण्यासाठी मदत केली होती. उदाहरणार्थ, ज्या वेळेस तुम्ही बोलता आणि तुम्ही कोणाला तरी लिहायला लावता, मी असं सांगतो त्याप्रमाणे तू लिही, आणि मग तो समोर बसलेला व्यक्ती बोललेले शब्द नमूद करतो, असा एक रायटर यिर्मयाकडे होता. आता तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कसं माहित, हे तर बायबलमध्ये लिहिलंय. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या व्यक्तीचं नाव बारूक असं आहे. बारूकची मदत घेण्यात आली होती. यिर्मया 36वा अध्याय 4थं वचन आपल्यासाठी वाचूया. यिर्मया 36:4, तेव्हा यिर्मयाने नेरियाचा पुत्र बारूक याला बोलाविले व परमेश्वराने यिर्मयाला जी वचने सांगितली होती ती सर्व त्याच्या तोंडून ऐकून बारूखाने त्या पटावर लिहिली. शास्त्रात प्रूफ आहे, यिर्मया बोलत होता, बारूक लिहित होता. बऱ्याच गोष्टी यिर्मयाने स्वतः पण लिहिल्या आणि बऱ्याच गोष्टी बारूक कडून रायटर म्हणून लिहून सुद्धा घेतल्या. पण लेखक पवित्र आत्मा आहे. आमेन, हालेलुया. आणि या पुस्तकाचं नाव यिर्मया आहे. लेखक लिहून जरी घेत असला तरी याचा लेखक यिर्मया आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. तर या ठिकाणी यिर्मयाने एकंदर 4 पुस्तकं लिहिली. यिर्मयाने किती पुस्तकं लिहिली? 4 पुस्तकं. पहिले राजे, दुसरे राजे दोन्ही पुस्तकं यिर्मयाने लिहिलेले आहेत. यिर्मयाचा ग्रंथ यिर्मयाने लिहिलेला आहे. आणि 4थं पुस्तक म्हणजे विलाप गीतचं पुस्तक जे आहे, यिर्मयाच्या नंतरचं लगेच जे पुस्तक आहे 5 अध्यायांचं, तर हे पुस्तक सुद्धा यिर्मया संदेष्ट्याने लिहिलंय. अशी 4 पुस्तकं यिर्मयाने लिहिलेली आहेत. तर या ठिकाणी यिर्मयाने बारूकची मदत घेतलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. यिर्मयाच्या सेवेचा कालखंड ख्रिस्तपूर्व 626 पासून ते ख्रिस्तपूर्व 586 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्तपूर्व 626 ते ख्रिस्तपूर्व 586 या कालखंडामध्ये यिर्मयाची सेवा आपल्याला पाहायला मिळते. यिर्मयाच्या काळामध्ये पहिला राजा, यिर्मयाच्या काळातला जो सुरुवातीचा राजा होता तो म्हणजे योशिया होता. आणि योशिया राजा, त्या राजाच्या काळापासून ते थेट सगळे इस्रायल लोक गुलामीमध्ये जाण्याच्या आधी, म्हणजे बाबेलच्या राजाने गुलाम करून नेईपर्यंत यिर्मया तिथंच आहे आणि यिर्मया भविष्यवाणी करत आहे. यिर्मयाच्या पुस्तकामधून यिर्मयाने सगळ्या राष्ट्रांना भविष्यवाण्या केल्या आहेत. यिर्मयाने इस्रायल लोकांना भविष्यवाण्या केलेल्या आहेत. इस्रायलने काय केलं पाहिजे, इस्रायल लोकांनी काय करावं, काय करू नये, अशा प्रकारच्या असंख्य भविष्यवाण्या, ते गुलामीत जाणार आहेत याबद्दलचा संदेश, अनेक गोष्टी यिर्मयाने देवाच्या लोकांपर्यंत
पोहोचवलेल्या आहेत. आणि योशिया जो राजा होता तो खूप चांगला होता. सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या, इर्मायाच्या काळातला जो पहिला राजा योशिया राजा आहे तो खूप चांगला होता. जुन्या काळामध्ये आता आपल्याकडे छान बायबल आहे, प्रिंटेड बायबल, एकदम सुंदर बायबलचं वचन आहे, बरोबर. त्या काळामध्ये गुंडाळ्या होत्या, हाताने लिहिलं जायचं, प्रिंटिंग प्रेस नव्हती, काय नव्हती, हाताने लिहिलं जायचं. योशिया राजाने काय केलं माहितीये का? योशिया राजाने ज्या गुंडाळ्या आहेत त्याची सुधारणा केली, त्याला नीटनेटकं ठेवलं, त्याची काळजी घेतली. एक योशिया राजा असा झाला की त्याने देवाच्या वचनाची काळजी घेतली आणि लोकांना अन्य दैवतापासून परावृत्त केलं. त्या काळामध्ये जे लोक यहुदा प्रांतात राहत होते त्यांना मूर्तीपूजा अजिबात करू दिली नाही आणि त्यांना सांगितलं की देवाच्या वचनाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बायबलची काळजी घेणारा राजा होता तो म्हणजे योशिया. मग त्यानंतर जो आपण यहोयाकीम नावाचा जो राजा पाहिला, तिसरा राजा यहोयाकीम, या राजाने मात्र सगळी गडबड केली. ऐकताय का? लक्षात ठेवा, हे याखीन, याकीम हे सगळी नावं लक्षात ठेवा. यहोयाकीम नावाच्या राजाने गडबड केली, लोकांना परत मूर्तीपूजेला लावलं. ऐकताय का सगळे? त्याने काय केलं? सगळ्या लोकांना परत एकदा वाईट गोष्टीच्या आहारी नेलं, चुकीच्या गोष्टी घडवून आणल्या, लोकांना देवापासून परावृत्त केलं राजाने. राजाचे नियम चुकले की राष्ट्राचा नाश झाला म्हणून समजा. राजाने गडबड केली की अख्ख्या देशाकडून देव झाडा घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, या ठिकाणी यहोयाकीम राजाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन दिलं आणि त्याने एक काम केलं. काय काम केलं ते लक्ष देऊन ऐकता का? ऐका हा. त्याने काय केलं की तुम्हाला इर्मायाच्या 36व्या अध्यायामध्ये वाचायला मिळेल हे सगळं मी आता जे बोलतोय ते. इर्मायाने काय केलं की ही सगळी मूर्तीपूजा, वाईट गोष्टी, म्हणजे मूर्तीपूजा करणाऱ्या लोकांना मी नावं ठेवतोय का? परत सांगतो, अजिबात नाही. मी कोणाच्या विरुद्ध काय बोलू? ज्या देवाची मी सेवा करतो त्या देवाला मूर्तीपूजा चालत नाही हे मी माझ्या लोकांना सांगतोय. हे लक्ष देऊन ऐका, गैरसमज नसावा. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा मला अधिकार नाही. तर देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती लोकांनी मूर्तीपूजा अजिबात करू नये असं बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मग ती मदर मेरीची पण करू नका आणि ती कुणाचीही करू नका. मूर्तीपूजा ख्रिस्ती धर्मामध्ये चालत नाही, ख्रिस्ती लोकांनी ती करू नये. या ठिकाणी त्या राजाने अशा काही गोष्टी केल्या. मग थोडा कडक संदेश इर्मायाने लोकांना दिला, पश्चाताप करा, देवाकडे वळा, तुम्हाला बदलावं लागेल, अशा प्रकारचा संदेश त्यांनी लिहून काढला. इर्माया संदेश त्यांनी. पण हा जो राजा आहे यहोयाकीम याने तर पहिलं वाईट दुष्कृत्य केलं, पण त्याचं दुसरं जे कृत्य होतं त्याने इर्मायाचा संदेश लिहिलेला जो पट आहे तो सगळा जाळून टाकला. संदेश काय केला? जाळून टाकला. देवाचं आलेलं वचन या राजाने जाळून टाकलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमच्या भारत देशामध्ये, जगामध्ये अनेक विविध भागामध्ये बायबल जाळताना आम्ही पाहतो. जसं इर्मायाच्या काळामध्ये घडत होतं तशा घटना आज आमच्या आजूबाजूला घडत आहेत. लक्षात ठेवा, देवाचा जवळ हात, देवाचा सामर्थ्यवान हात पडण्याची वेळ आलेली आहे. लक्षात ठेवा देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने तुम्हाला आणि मला सहन करत शांत बसायला सांगितलेलं आहे. हालेलुया. त्या करीना कपूरने पण चांगलं एक पुस्तक काढलं, पण नावामध्ये गडबड करून टाकली, प्रेग्नेन्सी बायबल. आता तिला समजत नव्हतं की माहित नाही काय कुठले शब्द कुठं वापरावेत. असं कुणी असो, कुणी पण या, कसं पण बोला, कसं पण वागा. ख्रिस्ती लोक काय फुटबॉलच झालेले आहेत, त्यांना कसं पण कुणी पण कसं पण वागवतं. पण देवाच्या प्रिय लोकांनो, लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी देवाच्या अंतःकरणाला वेदना देणाऱ्या आहेत. जे तुम्हाला माहित आहेत ना, बल्लारीचे आपले बँगलोरमध्ये खूप मोठे देवाचे सेवक आहेत, अभिषिक्त दास आहेत, उभे राहिले का हजारो लाखो चमत्कार होतात. हो, रामबाबूंबद्दल मी बोलतोय. रामबाबूंचा इतिहास जर तुम्ही पाहाल तर बायबल रॉकेलमध्ये बुडवून जाळायचे आणि हवेत फेकायचे आणि हसायचे, तेव्हा त्यांना आनंद मिळायचा. देवाच्या प्रिय संतगणांनो, बायबल जाळणाऱ्या व्यक्तीला
देवाने आज सामर्थ्यवान सेवक बनवलेला आहे. आज बायबलची एवढी त्यांना किंमत आहे, आज बायबल बद्दल त्यांना एवढं मूल्य आहे, की एक दिवस त्या व्यक्तीने बायबल जाळलं होतं, पण त्या बायबलने त्यांच्या जीवनात आज पवित्र आत्म्याची आग लावलेली आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना, तुम्ही जेवढं वाईट गोष्टी या दिवसांमध्ये पाहाल, आमचा देव तेवढ्या महान आणि अद्भुत गोष्टी करणार आहे. यहोयाकीम राजाने देवाचं वचन जाळलं प्रियांनो, आणि देवाचं वचन ज्यावेळेस त्यांनी जाळलं, देवाने परत एकदा यिर्मयाला प्रेरणा दिली. मग त्याने आंदोलन केलं का यिर्मयाने? माझं बायबल जाळलं, आता सगळे लोक इस्रायलचे एकत्र करतो, माझं वचन देवाचं जाळलं, आता मी असं करतो, आता टीव्ही चॅनलवर जातो, आता या राजाच्या विरुद्ध बंड पुकारतो. काही नाही, परत गेला बारूकला घेऊन. तुम्ही वचन वाचा, फार सुंदर आहेत देवाच्या प्रिय लोकांनो. 36व्या अध्यायामध्ये यिर्मयाच्या बारूकला घेऊन परत गेला आणि परत दुसरा संदेश लिहायला सुरुवात केली आणि खूप सुंदर रीतीनं पुढचं लिखाण केलं. देवाच्या प्रिय लोकांना, देवाचं काम कशानेच थांबत नाही. या राजाला वाटलं की मी ते काम थांबवेल, थांबवता आलं नाही प्रियांनो. जशी परिस्थिती यिर्मयाच्या काळात होती, तशी परिस्थिती या दिवसात आमच्या आजूबाजूला आम्हाला पाहायला मिळत आहे. तर आज आम्ही सावध होण्याची गरज आहे. आज आम्ही यिर्मयासारखं नेतृत्व करणारे देवाचे सेवक आणि सेविका बनलं पाहिजे. आज आमचा समाज कुठल्या दिशेने चाललाय हे आम्हाला कळतंय का? आजच्या दिवसांमध्ये खूप लबाड आणि खोटे संदेश ते उठलेले आहेत, आणि या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणांमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं की वचनांमध्ये भेसळ केली जाते, गडबड केली जाते. देवाच्या प्रिय लोकांनो, या सर्व गोष्टींमधून आम्हाला सावध होण्याची गरज आहे, देव बापाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे, आणि नक्की देव आम्हाला सहाय्य करणार. यिर्मया अशा काळातला संदेष्टा आहे ज्या काळामध्ये सगळीकडे निगेटिव्ह वातावरण आहे. राजाला संदेश दिला, राजा पण ऐकायला तयार नाही. लोकांना संदेश दिला, लोक पण ऐकायला तयार नाहीत. यिर्मयाला फटके दिले राजाने, ऐकताय का चर्च? यिर्मयाला बोलून घेतलं, हंटरने फटके मारले यिर्मयाला कधी जेलमध्ये टाकलं, यिर्मयाला विहिरीमध्ये फेकून दिलं. यिर्मयावरती खूप संकट, खूप त्रास आले. यिर्मया रडत राहिला, यिर्मया संदेश देत राहिला. या दिवसांमध्ये तुम्ही संकटात आहात का? तुमच्या चर्चवरती अटॅक होतय का? तुमच्या प्रार्थना स्थळावरती आघात होतय का? लोक तुमच्या विरोधात उठलेले आहेत का? देवाच्या प्रिय लोकांनो, सगळं जग तुमच्या विरोधात आलं तरी चालेल, पण देवाने तुमचा हात धरलेला आहे. यिर्मयाचा देव तो तुमचा देव आहे. परिस्थिती बदलेल, लोक तुमच्या विरोधात जातील, पण जर देव तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही या जगाबद्दल देवाला धन्यवाद द्या, की या परिस्थितीबद्दल देवाला धन्यवाद द्या. काहीही झालं तरी माझा देव मला कधी सोडत नाही. हालेलुया. माझा परमेश्वर मला कधी टाकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, यिर्मयाच्या या सेवेच्या कालखंडामध्ये मुख्य जे 40 वर्ष जे आहेत, त्या काळामध्ये यहुदा प्रांतावरती बाबेल, इजिप्त यांचा खूप मोठा दबाव पूर्णपणे यहुदावरती होता. आणि अशा कालखंडामध्ये हा सेवक आहे. या सेवकाच्या कालखंडामध्ये सुद्धा सफन्या झालेला आहे. हबक्कूक, दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो, यहेजकेल, हे सगळे यिर्मया संदेशाच्या काळातले सेवक आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, सेवकांची एक मोठी सेना त्या काळामध्ये होती. आतून आणि बाहेरून काही गुलामगिरीमध्ये गेलेले सेवक होते, काही सेवक या ठिकाणी यहुदामध्ये होते, परंतु सर्व ठिकाणी या सेवकांनी फार प्रबळतेने देवाचं नाव उंच केलेलं आहे, देवाचं गौरव केलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे आशुरी लोक होते, इजिप्शियन लोक होते, त्यांनी बऱ्याच वेळा यहुदा प्रांताला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो संदेश आहे या यिर्मयाचा, हा संदेश, अशाच प्रकारचा संदेश 100 वर्षापूर्वी होशेने सुद्धा दिलेला आहे. लोकांना सुधारण्यासाठी पश्चातापाचा संदेश, लोकांना एक कडक वाणीचा संदेश होशेने सुद्धा दिला होता. आणि परत एकदा त्याचं रिपिटेशन म्हणा, किंवा परत एकदा देवाची वाणी यिर्मयाकडे आली आणि परत लोकांनी बदलावं, वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नये, यिर्मया सगळ्यांना ओरडून सांगत होता. देवाच्या संतगणांनो, एक काळ असा आला, यिर्मयाला देवाने सगळं प्रकट करून टाकलं की बघ, आता हे सगळे माझे जे लोक आहेत ना, ते सगळे गुलामगिरीत जाणार आहेत. बाबेलचा राजा येणार आणि सगळं समाप्त करून टाकणार. ऐकताय का? देवाच्या सेवकाला सगळं देवाने प्रकट केलेलं होतं. सगळ्या गोष्टी देवाने त्याला दाखवून दिल्या होत्या. मग त्याने काय केलं? त्याने यहोयाकीम या राजाकडे तो गेला. एक तर यहोयाकीमनी लोकांना देवापासून लांब नेलं. पहिली गोष्ट,
यिर्मयाचा ग्रंथ होता, पट होता, तो जाळून टाकला. तिसरी चूक त्याची काय होती? यहोयाकीमकडं ज्यावेळेस यिर्मया गेला आणि यिर्मयाने सांगितलं की आता फार मोठा अरिष्ट येणार आहे, तू एक काम कर, तो राजा आहे ना नबुकदनेस्सर, त्याला जाऊन तू खंडणी दे, म्हणजे काहीतरी अशी अमाऊंट दे किंवा काही गोष्टी तुला देता येतील त्याला दे, म्हणजे तो आपल्यावरती हल्ला करणार नाही. खूप चांगला सल्ला यिर्मयाने दिला होता. पण या राजाकडे एवढा गर्व होता की त्याने देवाच्या सेवकाचा सल्ला ऐकला नाही आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, सगळं काही नकारात्मक होतं, सगळ्या गोष्टी वाईट होत्या. पण या वाईट परिस्थितीमध्ये यिर्मयाने त्याचं लिखाण थांबवलं नाही, यिर्मयाने त्याची भविष्यवाणी करणं थांबवलं नाही, यिर्मयाने देवाची सेवा करणं थांबवलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, आपल्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, आपल्या आजूबाजूची परिस्थिती फार निगेटिव्ह आहे प्रियांनो. आज या दिवसांमध्ये यिर्मयाच्या काळातला संदेश होता की एक दिवस मंदिर ओस पडणार आहे. आज सगळे मंदिरं बंद आहेत प्रियांनो, आज सगळे चर्चेसला लॉक लागलेले आहेत प्रियांनो. तुमच्या देवाची आराधना करण्यासाठी तुम्ही प्रार्थना भवनाकडे जाऊ शकत नाही. आजार असो, काही असो, निमित्त काही असो, पण लोक देवाच्या मंदिराकडे जाऊ शकत नाही. आज या दिवसांमध्ये आम्हाला ही गोष्ट प्राकर्षाने कळाली पाहिजे, आमच्या अंतःकरणाला हे समजलं पाहिजे, कुठंतरी चर्चच्या प्रार्थना कमी पडल्या आहेत, कुठंतरी देवाचे लोक भरकटले आहेत, कुठंतरी गडबड झालेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे झाडा घेण्यात आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, कान उघडे ठेवून ऐका. देवाचे लोक जर देवाच्या भजनी लागतील, देवाचे लोक जर प्रार्थनेमध्ये प्रबळ होतील, तर ही परिस्थिती बदलणार आहे. वॅक्सिन किंवा कुठल्याही प्रयत्नांनी हे सगळं वातावरण बदलणार नाही. हे सगळं वातावरण बदलण्यासाठी प्रार्थनेची नितांत गरज आहे, देवाकडे हाक मारण्याची गरज आहे. मनुष्याचे प्रयत्न ज्यावेळेस अयशस्वी ठरतात त्यावेळेस देवाला हस्तक्षेप करावाच लागतो. देव हस्तक्षेप करायला तयार आहे. पण काय देवाचे लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत का, की फक्त भांडण तंडण करत बसलेले आहेत आणि एकमेकांशी वचनावरून भांडणं करत बसलेले आहेत? यामध्ये त्यांचा वेळ चाललाय. देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी यिर्मयाच्या काळात सगळी परिस्थिती नकारात्मक झालेली आहे. यिर्मयाचा संदेश लोक झुगारून देत आहेत. राजाने सांगितलं नाही ऐकायचं मला तुझं, राजाने सुद्धा त्याचं ऐकलं नाही. तरी त्या परिस्थितीमध्ये बारूकला बरोबर घेतलं, गुप्त स्थळी यिर्मया निघून जातो आणि तो आपलं देवाने दिलेलं वचन पूर्ण करण्याचं काम त्याने केलं. देवाची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, यिर्मयाच्या ग्रंथामध्ये महत्वाचा जो संदेश आहे तो दोन प्रकारचा संदेश आहे. लक्ष देऊन ऐका. यिर्मयाच्या ग्रंथामध्ये दोन प्रकारचा, आज ही फक्त प्रस्तावना आहे, आपल्याला सगळी माहिती बॅकग्राऊंड काय ते कळालं पाहिजे. यिर्मयाच्या ग्रंथामध्ये दोन अत्यंत महत्वाचे संदेश आहेत. पहिला संदेश यहुदाच्या लोकांना, तो म्हणजे तुम्ही बंदिवासात जाणार आहात, तुम्हाला सुधारलं पाहिजे. जर तुम्ही परिवर्तन करून घेतलं नाही, जर तुम्ही वाईट गोष्टींपासून, यहोवा देवाला सोडण्याच्या गोष्टींपासून जर तुम्ही वळाला नाहीत, जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन केलं नाही, तर तुम्ही बंदिवासामध्ये जाणार आहात. पहिला संदेश. आणि दुसरा संदेश हा होता की देवाकडे वळाल्यानंतर तुम्ही परत एकदा बंदिवासातून माघारी याल आणि यरूशलेमेचं गौरव परत स्थापित करण्यात येईल आणि परमेश्वर तुमच्या बरोबर नवा करार करेल. एक बंदिवास होण्याचा संदेश होता आणि दुसरा आशेचा संदेश होता. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच वेळा भविष्यवाण्या केल्या जातात आणि ज्या वेळेस तुम्हाला अशी भविष्यवाणी ऐकायला मिळेल, जा तुझा ऍक्सिडेंट होणार आहे. ऐकताय का देवाच्या प्रिय लोकांनो? कान उघडे ठेवून ऐका बरं का. आजचा संदेश फार महत्वाचा आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या अंतःकरणातून चुकीच्या आहेत, त्या निघूनच गेल्या पाहिजेत. देवाच्या संतगणांनो, ज्या वेळेस तुम्हाला काहीतरी नेगेटिव्ह भविष्यवाणी येते, जा तुझा ऍक्सिडेंट होणार आहे, तुम्ही जर त्याला आमेन म्हटलात तर नक्की गडबड होणार आहे प्रियांनो. पण जर तुम्ही म्हटलात हे सगळे शब्द येशूच्या नावात मी कॅन्सल करतो, आणि जर तुम्ही म्हटलात देवा हे सगळं घडू देऊ नको, ही सैतानाची योजना होऊ देऊ नको माझ्या जीवनात, मी काय करू ते मला सांग. जर तुम्ही निनवे सारखा पश्चाताप कराल,
तर देवाचा क्रोध तुमच्यावरून निघून जाईल. जर तुम्ही येशूच्या रक्ताने धुतले जाल तर तुमच्यावरची संकट काढून टाकण्यात येतील. जर तुम्ही आज आपलं मन देवाकडे वळवाल, जर तुम्ही देवापुढे लीन आणि नम्र व्हाल, तर तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याखेरीज राहणार नाही. जर तुम्हाला वाटतं की येणारे दिवस आशीर्वादाचे असावेत, आज पश्चातापाचा दिवस आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं की उद्याचा दिवस अत्यंत गौरवाचा असावा, उद्याचा दिवस अत्यंत आशीर्वादाचा असावा, आज तुम्हाला देवाकडे वळण्याची गरज आहे. आज येशूच्या चरणाशी लोटांगण घेण्याची गरज आहे. आज तुमच्या पापांबद्दल माफी मागण्याची वेळ आहे. आज येशूच्या रक्ताने धुतलं जाण्याची वेळ आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, यहुदाबद्दल इर्मायाने दिलेला पहिला संदेश म्हणजे तुम्ही बंदिवानात जाणार आहात जर तुम्ही सुधारले नाही. लोक सुधारले नाही, त्यांना बंदिवासामध्ये जावं लागलं. दुसरा संदेश म्हणजे देव आता तुमच्या बरोबर नवा करार करणार, देव तुम्हाला परत माघारी घेऊन येणार आणि तुमच्या बरोबर परमेश्वर नवीन करार करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हा इर्माया संदेष्टा लोकांनी बदलावं म्हणून महान रीतीने संदेश देतो. 52 अध्यायांमध्ये, पूर्ण 52 अध्यायांमध्ये, इर्मायाच्या ग्रंथामध्ये 52 अध्याय. तुम्हाला असं वाटतं की एक स्टोरी सुरू झाली, पुढच्या अध्यायात आले तर परत कुठेतरी मागे गेल्यासारखं वाटतं. आणखीन पुढे आलं म्हणजे इर्मायाचा ग्रंथ वाचल्यानंतर जो माणूस कन्फ्यूज होत नाही, याचा अर्थ त्याने इर्मायाचा संदेश किंवा इर्मायाचे 52 अध्याय वाचलेच नाहीत. हॅलो, प्रेज द लॉर्ड. ऐकताय का? जर तुम्ही म्हटलात की पास्टर मी इर्मायाचे 52 अध्याय सलग वाचले, मला सगळं 100% कळालं, याचा अर्थ तुम्ही नीट वाचलं नाही. तुम्हाला कन्फ्युजन आलंच पाहिजे. जर तुम्हाला कन्फ्युजन वाटलं वाचताना, अरे हे असं कसं, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं देव देतो आणि मग तुम्हाला तो सिक्वेन्स कळतो. ही 52 अध्याय जे आहेत ना, त्या अध्यायांची ठेवण अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली पुस्तकं, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या गुंडाळ्या एकत्र करून बारूकच्या मदतीने त्यांना सगळ्यांना एकत्र केलंय आणि मग त्याचे 52 अध्यायाचं एक पुस्तक तयार झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्यामधली लिंक समजण्यासाठी तुम्हाला ते वारंवार वाचावं लागेल. आणि जे प्रश्न उपस्थित राहतील, इथे मध्ये शल्लूम सांगितलंय दुसरा राजा, परत इकडं यहोआहाज सांगितलंय दुसरा राजा, म्हणजे नक्की काय, पण ते दोन्ही एकच आहेत हे जेव्हा कळतं त्यावेळेस आपल्याला लिंक लागते पुढच्या वाचनांची. म्हणून हे 52 अध्याय ज्यावेळेस तुम्ही वाचता, 5-5.5 तासात सगळी 52 अध्याय वाचून होतात, तर ही 52 अध्याय वाचल्यानंतर कन्फ्युजन तयार होतं, प्रश्न उपस्थित होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर मोठा आनंद प्राप्त होतो. असं इर्मायाचं पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायापासून 25व्या अध्यायापर्यंत, पहिल्या अध्यायापासून 25व्या अध्यायापर्यंत यहुदा आणि यरूशलेम विरुद्ध भविष्यवाण्या आहेत. पहिल्या 25 अध्यायामध्ये यहुदा आणि यरूशलेम यांच्या विरुद्ध भविष्यवाण्या केलेल्या आहेत इर्माया संदेशाच्या द्वारे परमेश्वराने. त्यानंतर 26 पासून 45 पर्यंत विशेष संदेश इर्मायाच्या द्वारे देण्यात आलेला आहे. विशेष संदेश आहे, इर्मायाच्या द्वारे देण्यात आलेला विशेष संदेश आहे. त्यानंतर 46 पासून 51 अध्यायापर्यंत इतर राष्ट्रांविषयी, आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत सगळे, त्या सगळ्या राष्ट्रांविषयी, आजूबाजूच्या राष्ट्रांविषयी भविष्यवाण्या दिलेल्या आहेत. 46व्या अध्यायापासून 51 अध्यायापर्यंत आणि 52 अध्यायामध्ये ऐतिहासिक घटनाक्रम दिलेला आहे. अशा प्रकारेचे हे 52 अध्याय आहेत. आणि या अध्यायामध्ये इर्मायाने 8 वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि इर्माया रडका संदेष्टा म्हटलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी इर्मायाबद्दल आहेत. आणि माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी इर्मायाचा ग्रंथ आवर्जून वाचावा. इर्मायाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, इर्माया सांगत होता पण राजा आणि लोक ऐकायला तयार नव्हते. असंही तुमच्याबद्दल घडत असेल की तुम्ही सांगत आहात पण कुणी ऐकत नाहीये. तुम्हाला ठाऊक आहे, ज्या वेळेस बाबेलचा राजा नबुकदनेस्सर आला, त्याने सगळ्या यरूशलेमेचा, सगळ्या गोष्टींचा नाश केला, लोकांना गुलाम बनवलं. पण तेव्हा इर्मायाचं काय झालं माहितीये? इर्मायासाठी राजाने खास सांगितलं, इर्माया संदेष्टाला अजिबात त्रास होता कामा नये. बोले येशू मसीह की जय, हालेलुया. इर्मायाला काय पाहिजे त्याची सगळी सेवा करा. इर्मायाला जी गरज आहे, इर्मायाची गरज पुरवा. इर्माया त्यावेळी जेलमध्ये होता,
सिदकिया राजाने त्यांना बंदिवान केलेलं होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या बंदिवासातून बाहेरून राजा आला, जो सगळ्यांना गुलाम करतो. त्या राजाने इर्मायाला बंदिवासातून बाहेर काढलं, जेलमधून बाहेर काढलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळी तुम्हाला मदत करत नाही, देव बाहेरून कोणाला तरी पाठवतो. हालेलुया. कावळे सुद्धा येतील प्रियांनो. हालेलुया. गाढवं सुद्धा बोलायला येतील प्रियांनो. चमत्कार घडतील ज्यावेळी तुमचे लोक तुमच्या कामी पडत नाहीत. त्यावेळेस कुणी ना कुणी येऊन परमेश्वर कुणाला पाठवून तुमच्यासाठी तो मदत करणार आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तो अर्धमेला झालेला व्यक्ती यरुशलेमेवरून यरीहोला चालला होता. बघा, याजक आले, लेवी आले, कुणी मदत केली का? नाही केली मदत. पण अशा व्यक्तीने मदत केली ज्याच्याकडून अपेक्षाच करू शकत नाही. एका शमरोनाने मदत केली. देवाच्या प्रिय संतगणांनो, या इर्मया संदेष्टाला मदत करण्यासाठी नबुकदनेस्सर आलेला आहे. राज्य गेलं, राष्ट्र गेलं, लोक गुलाम झाले, मंदिर पडलं, सगळं झालं, पण जो वचनामध्ये स्थिर आहे ना, परमेश्वर त्याची काळजी घेतो. प्रियांनो, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती किती पण वाईट असू द्या, हालेलुया, जे वचन देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्या वचनाला अजिबात सोडू नका. जे देवाने तुम्हाला कृपादान दिलेलं आहे त्याच्यामध्ये टिकून राहा. जो पवित्र आत्मा देवाने तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये टिकून राहा. या दिवसांमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, इर्मायाच्या काळात पण एक खोटा संदेष्टा होऊन गेला. हनन्या नावाचा खोटा संदेश दिला आणि नंतर इर्मायाने ऐकलं सगळं त्याचं. नंतर इर्मायाला परत देवाचं वचन आलं. हनन्याने खोटा संदेश दिला. परत त्या सेवकाला जाऊन इर्मायाने सांगितलं, खोटा संदेश दिलास तू, आणि तात्काळ तो सेवक खोटा लबाड संदेष्टा जो होता तो मरण पावला. प्रियांनो, देवाच्या प्रिय संतगणांनो, देव बोलेल तर नक्की तोंड उघडा प्रियांनो. हालेलुया. देव नाही बोलत तर खोटा संदेश देणं काही उपयोगाचं नाहीये. देवाच्या संतगणांनो, इर्मायाने खरा संदेश देण्याचा कित्ता दिलेला आहे. इर्मायाची सेवा अत्यंत आशीर्वादाची आहे. बिकट काळामध्ये आपल्या लोकांसाठी रडत राहिला, संदेश देत राहिला. या दिवसांमध्ये तुम्हाला आणि मला तेच करायचंय जे इर्मायाने केलं. रडत राहिला, संदेश देत राहिला. देवाच्या प्रिय लोकांनो, लोक ऐकोत किंवा न ऐकोत, तो भयंकर दिवस येण्याआधी त्या काळामध्ये नबुकदनेस्सर आला, लोकांना गुलाम बनवून घेऊन गेला. पण या काळामध्ये येशू ख्रिस्त राजा येणार. प्रियांनो, हालेलुया. गुलाम बनवण्यासाठी नाही, स्वतंत्र करण्यासाठी येणार आहे. हालेलुया. देहाच्या बंधनात जे अडकले आहेत त्यांना मुक्त करण्यासाठी येशू ख्रिस्त येणार आहे. त्या काळात फक्त 10,000 लोकांना नेलं, पण या काळामध्ये हालेलुया, जेवढे विश्वासणारे असतील त्या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी येशू ख्रिस्त येत आहे. प्रियांनो, गुलामीमधून मुक्त करण्यासाठी येशू येत आहे. प्रियांनो, बंधनातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त येत आहे. इर्मायाचा संदेश शेवटच्या काळासाठी अत्यंत महत्वाचा संदेश आहे. त्या काळात सुद्धा लोक येशूला सोडून, देवाला सोडून, देव बापाला सोडून अन्य देवतांच्या मागे लागले होते, मूर्तीपूजेच्या मागे लागले होते. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूला जर तुम्ही मानता तर तुम्ही एका वेळी 4 डॉक्टरची इंजेक्शन घेऊन रिॲक्शन करून घेऊ नका बरं का. देवाच्या प्रिय लोकांनो, जर तुम्ही ठरवलं येशूच्या मागे चालण्याचं, एकदा अनुभव तर घेऊन पहा, एकदा मागून तर पहा, एकदा मुख तर उघडून बघा, एकदा म्हणून तर बघा, येशू माझं हे काम कर, येशू मला आरोग्य दे. तुम्ही बोलून तर बघा, मनात अशी शांती येईल, जीवन असं आशीर्वादित होईल जे कुणाला करता आलं नाही ते काम तुमच्यासाठी येशू करून दाखवेल. प्रभूकडे वळा, तो तुमच्या जवळ आहे. प्रियांनो, तो तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. इर्मायाचा पूर्ण 52 अध्यायामधला संदेश हा आपल्यासाठी अत्यंत आशीर्वादाचा आहे. जे लोक देवाकडे वळतील ते सुरक्षित राहतील. आता तुम्ही म्हणाल की पास्टर, सगळे गुलाम होऊन गेले ना, त्या नबुकदनेस्सर राजाने सगळ्यांना गुलाम करून नेलं, कुणीच नाही राहिले तिथं, मग चांगलं राहून काय फायदा आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, कान उघडे ठेवून ऐका, लक्षात ठेवा. त्या काळामध्ये इर्माया संदेष्टाला गुलाम करण्यात आलं नाही, तो तिथंच राहिला यहूदामध्ये. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, लक्ष देऊन ऐका, वचनाच्या आधारावरती बोलतो. जे लोक गोरगरीब होते त्यांना सुद्धा तिथंच ठेवलं. का ठेवलं माहितीये का? जे दुसऱ्यांचे द्राक्ष मळेत ना, ते त्यांना देऊन टाकले. तुम्ही याची मशागत करा. ज्या दिवशी दुसऱ्या राजाने यहुदावरती आक्रमण केलं,
श्रीमंत लोक गुलाम होऊन गेले आणि जे कंगाल होते, बोलो येशू मसीह की जय, हालेलुया, कंगाल जे होते त्या दिवशी धनवान झाले. द्राक्षीच्या मळेच्या मळे, शेताच्या शेत त्यांना मिळाली आणि त्या दिवसापासून त्या शेतांची ते मशागत करू लागले. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं ते तिथंच राहिले. येशू येईल त्यावेळेस आम्हाला तो अशा परिस्थितीत बघायला पाहिजे की आम्ही आमचा गर्व साठवून ठेवला नाही, आमचं मोठेपण आम्ही साठवून ठेवलं नाही. आम्ही अशा स्थितीत दिसलो पाहिजे की प्रभू दयेच्या आणि करुणेच्या नजरेने आमच्याकडे पाहिल. आमच्यासाठी पहिलं काम, आम्ही देवाच्या कामाला पहिलं प्राधान्य देतो का, हे फार महत्वाचं आहे. यिर्मयाच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी देवाकडे दृष्टी लावली होती त्यांची देवाने काळजी घेतली, आणि जे लोक देवावरती विश्वास ठेवणारे होते तरी गुलाम करून नेण्यात आले, त्यांना विशेष उद्दिष्टाने नेलं होतं. शद्रक मेषक अबेदनगो देवाला मानणारे होते, तरी ते गुलाम का झाले? कारण की माझ्या देवाची इच्छा होती त्यांना दाखवून द्यावं. कोणाला? शद्रक मेषक अबेदनगोला नाही, त्या बाबेलच्या लोकांना दाखवून द्यावं, तप्त अग्नीच्या भट्टीत सुद्धा मी माझ्या लोकांना सोडत नाही. त्यांना कळावं म्हणून परमेश्वर त्यांना घेऊन जाऊ दिला. दार्यावेश राजाला कळावं की माझ्या लोकांना सिंहाच्या गुहेत जरी टाकलं ना, तिथं सुद्धा मी त्यांना सोडत नाही, हे त्या राजाला कळावं म्हणून परमेश्वराने त्यांना बंदिवान होऊन जाऊ दिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही कुठेही असा, तुम्ही कसे असा, फक्त तुम्ही येशूचे असा प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही दुःखात असा, आनंदात असा, तुम्ही कसेही असा, पण प्रत्येक परिस्थितीत तुम्ही देवाचे लोक असलं पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या लोकांसाठी रडू आलं पाहिजे प्रियांनो. जे लोक या दिवसांमध्ये येशूकडे वळत नाहीत, यिर्मयाचा संदेश होता, येत्या दिवसात संकट येणार आहे, सावध व्हा. येत्या दिवसात संकट येणार आहे, सावध व्हा. जे लोक सावध झाले नाहीत, संकटाने त्यांना गाठलं, संकटाने त्यांना गाठलं. सिदकिया राजा वारंवार त्याला सांगितलं, नाही ऐकलं. मग काय? सिदकियाचे डोळे फोडण्यात आले प्रियांनो, आणि आयुष्यभर त्याला गुलाम बनवून ठेवण्यात आला. सिदकिया राजाला, शेवटचा 5वा राजा सांगितला ना तुम्हाला, त्या सिदकियाचे डोळे फोडले प्रियांनो, डोळे फोडले त्याचे. आयुष्यभर त्याला गुलाम बनवून ठेवलं. एक राजा असताना गुलाम झाला. का माहितीये का? कारण की राजा असताना त्याने देवाचं वचन ऐकलं नाही प्रियांनो, देवाच्या दासाचा संदेश ऐकला नाही, आणि म्हणून त्याला गुलामगिरीत आणि अंधत्वामध्ये जीवन काढावं लागलं. देवाचं वचन ऐका प्रियांनो, संधी आहे, संधी आहे. यिर्मयाचा संदेश परत एकदा ऐकण्याची गरज आहे. भयंकर दिवस येत आहे, त्याच्या आधी पश्चाताप करून देवाकडे वळणं गरजेचं आहे, आणि जे देवाने काम सांगितलेलं आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे. आज नंतर कुठल्याही प्रकारची सबब सांगू नका. देवाची सेवा करणाऱ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारचं कारण सांगू नका, कुठल्याही प्रकारचं असं काहीतरी निमित्त सांगू नका. असं असं झालं म्हणून मी सेवा करत नाही, तसं तसं झालं म्हणून मी सेवा करत नाही. डीजेएस दिनाकरन यांनी सुद्धा एक दिवशी सेवा सोडण्याचा निर्णय केला होता. का माहितीये का? लाडकी मुलगी वारली म्हणून, ऍक्सिडेंट मध्ये. लाडकी मुलगी ऍक्सिडेंट मध्ये वारली म्हणून त्यांनी ठरवलं, बस झाली सेवा, नको, मला नाही करायची. परत देवाने त्यांची भेट घेतली, परत देवाने त्यांची भेट घेतली. देवाच्या प्रिय लोकांनी परत असं उभं केलं डीजेएस दिनाकरन अंकल यांना की त्यांच्याद्वारे जगाची उद्धापालत केली. का सांगतोय मी सगळं? का आपल्या सगळ्यांना सांगतोय? संकट येतील, संकट जातील प्रियांनो, टेन्शन घेऊ नका. कोरोना आहे, उद्या कोरोना भूतकाळ झालेला असेल. हालेलुया. कोरोना आज आहे, उद्या कोरोना नसणार. हालेलुया. संकट आज आहेत, उद्या नसणार. मिस्री सैन्य आज तलवार घेऊन तुमच्या मागे लागलंय का? ते तांबड्या समुद्रापर्यंतच मागे लागतील, त्याच्या पुढे लागता येणार नाही त्यांना. त्यांची तेवढीच ताकद आणि तेवढीच त्यांची कुवत आहे प्रियांनो, त्यांची लायकी तेवढीच आहे की त्यांनी तांबड्या समुद्रापर्यंतच यावं, तिथून पुढे ते माग नाही येऊ शकत, कारण की देवाने त्यांना सीमा दिलेली आहे. तुमची संकट किती पुढे येतील ना, त्यांना देवाने सीमा आखलेली आहे, त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. तुमच्या अडचणी किती आहेत ना, त्या विशिष्ट वेळेच्या पुढे जाऊ शकत नाही. कुणाच्याही सहनशक्तीच्या पलीकडे देव त्यांची कुठल्याही प्रकारची
परीक्षा होऊ देत नसतो प्रियांनो. आणि म्हणून या दिवसामध्ये देवावरती नितांत श्रद्धा ठेवा. यिर्मयाचा संदेश आज स्वीकारा प्रियांनो. अत्यंत वाईट परिस्थिती पहा, इस्रायलचे 2 भाग झाले, फाळणी झाली, इस्रायल कमजोर झालं, बाकीचे राजे प्रबळ, आधी इस्रायल हस्तगत करून घेतलं, पूर्ण बाबेल परगण्याने येऊन इस्रायल लोकांच्या यहुदा प्रांतावरती त्यांनी कब्जा केला. अत्यंत बिकट परिस्थिती, मंदिर मोडून टाकलं देवाचं, भिंती कोसळून टाकल्या, राख रांगोळी केली अख्ख्या देशाची. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा राख रांगोळी होत होती त्यावेळेस यिर्मयावरती देवाचा हात होता. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगाची राख रांगोळी होणार आहे हे माझ्या बायबलमध्ये लिहिलंय. पण त्या दिवशी तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून आज देवाचा संदेश ऐका आणि आपलं मन परिवर्तित करून येशूकडे वळा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाच्या प्रिय लोकांनो, थोड्याशा संकटाकडे पाहून बिलकुल निराश होऊ नका. देवाचा विशेष हात आपल्यावरती आहे. आज तुमच्या जीवनामध्ये काय संकट आहेत मी आपल्यासाठी प्रार्थना करणार आहे आणि या प्रार्थनेमध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या जीवनातली संकट परमेश्वर काढून टाकणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्ही आजारी आहात का? कुठल्या गोष्टीला घाबरत आहात तुम्ही? कुठल्या गोष्टीने तुम्हाला टेन्शन दिलंय? आज तुमचं टेन्शन मध्ये येणार आहे प्रियांनो. हालेलुया. आज तुमची चिंता डोक्याला हात लावून खाली पडणार आहे. कारण की देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचा हात तुमच्यावरती आलेला आहे. देवाचं सामर्थ्य तुमच्यावरती आलेलं आहे. तुमचे आजार आज पळून जातील, तुमचं दुःख आज निघून जाईल. कारण की आज यिर्मयाचा संदेश आज परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. देवाचा संदेश आम्ही स्वीकारलेला आहे. परमेश्वर आमच्या जीवनातली परिस्थिती बदलणार. आम्ही फक्त एक वाक्य म्हणायचंय, प्रभू माझ्या पापांचा सगळा हा डोंगर त्या वधस्तंभावर मी टाकतो, येशूच्या रक्ताने धुतला जातो, मला तू नवीन कर. देवाच्या प्रिय लोकांनो, आज नंतर एक नवीन जीवन आपण स्वीकारूया. जुन्या गोष्टी होऊन गेल्या आणि देवाने आम्हाला नवीन केलेलं आहे. एक प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. यिर्मया संदेश त्याची 52 अध्यायातली वचनं, 52 कशी सोन्यापेक्षा इष्ट आहेत. महान वचन आहेत, अद्भुत वचन आहेत. ही वचनं आमच्यासाठी आज अत्यंत महत्वाची आहेत प्रभू. पश्चातापाचा खरा संदेश या वचनांमध्ये दिलेला आहे. वेगवेगळे डिनॉमिनेशन्स, वेगवेगळ्या तटफुटी, इस्रायलचे पण 2 भाग झाले म्हणून इस्रायल कमजोर पडला. देवा सगळेच विश्वासणारे असते, सगळे देवाची एकनिष्ठा असते. इस्रायलवर कोण राज्य करू शकतं? परमेश्वरा, तुझ्या दयेशिवाय, तुझ्या कृपेशिवाय झाडाचं पानही हालत नाही प्रभू. आज आमची प्रार्थना आहे, सेवकांमधल्या तटफुटी काढ देवा. लबाड लांडगे शिरलेत आज मंडळांमध्ये, खोटं शिक्षण देत फिरतायत, त्यांच्यापासून तुझ्या लोकांचं रक्षण कर. आज आम्ही प्रार्थना करतो, आपल्या लोकांना पश्चातापी मन दे. तू येण्याच्या दिवसाच्या आत प्रत्येकाला शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित कर देवा. आजची रात्र पश्चातापाची रात्र आहे, तुझ्याकडे वळण्याची रात्र आहे, यिर्मयाचा संदेश स्वीकारण्याची रात्र आहे. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येकावर तुझ्या दयेचा हात ठेव आणि सगळी परिस्थिती बदल. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. प्रत्येकाच्या जीवनामधून आजार, रोग, पीडा काढून टाकल्यास, प्रत्येकाच्या जीवनात जी संकट आहेत ती काढून टाकलीस म्हणून मान, सन्मान, गौरव तुला आम्ही देतो राजा. धन्यवाद देतो प्रभू. आज सगळी परिस्थिती बदललेली आहे. आज तुझ्या लोकांचा विश्वास मजबूत आणि खंबीर केलास, मनापासून तुला धन्यवाद देतो. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आमचं सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून विद्या ऐक. आमेन.